नमस्कार, मी दीप्ती रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आहे 28वा दिवस। तर आजपर्यंतचे जे व्हिडिओ आहे ते मी हळूहळू तुम्हाला रेकॉर्डिंग करून आणि जे मेनू बनवले त्याचं मी हे करून तुम्हाला नक्की पाठवेन, एडिट वगैरे करून। तर आज काय मेनू बनवते ते तुम्हाला दाखवते मी। चला, तर हे मी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे, शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे, शेंगदाण्याची चटणी बनवली, हे चणा डाळीची भाजी, ही बीटची भाजी बनवली, थोडीशीच बनवली, कोण घेतील ना घेते आपल्याला माहिती नाही ना, त्यामुळे जास्त बनवले। हा थोडेफार थालीपीठ बनवले, कारण की 7 थालीपीठची ऑर्डर होती ना, त्यामुळे त्यासोबत हे थोडंसं पीठ उरलेलं तर त्याचं मी बनवून टाकलं। आणि हे रवा डोसा बनवलेला आहे, आणि हे मी बीटचं पीठ इथं मळून आणलेलं आहे। थोडं कडकच मळून आणायचं, कारण की आपण आणून परत थोडं जास्त वेळ आपण पिशवीत ठेवतो ना, सगळं आवरूपर्यंत थोडंसं वेळ लागतं, त्यामुळे मी हे कडक मळलेलं आहे। आणि हे तेल आणलेलं आहे, ही माझी शेगडी आहे, हे सगळं माझा स्टॉल आहे। आता मी सगळं ठेवत आहे, तर का तुम्हाला दाखवते, कारण की नंतर एकदा चालू केला गॅस की मला वेळ नाही मिळत, त्यामुळे तुम्हाला दाखवते। तर तुम्हाला मी पुढचा बोर्ड दाखवते। चला, तर हा आपला आजचा बोर्ड आहे, हे आपले सगळे आजचे बनवलेले मेनू आहेत। व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका। असंच नवनवीन व्हिडिओ मी टाकत राहणार आहे। आणि शेगडी लावल्यामुळे जरा माझं बऱ्यापैकी चांगला धंदा चाललेला आहे। जे 27वा दिवस होता तो मी व्हिडिओ अजून टाकला नाही, 27वा, आज 28वा दिवस आहे का 29वा दिवस आहे, सॉरी मिस्टेक होते, कारण की मध्ये व्हिडिओ बनवायला मला वेळच मिळत नाही। तर 26, 27, आज 28वा दिवस आहे। तर माझा परवाचा बिझनेस, परवापासून मी शेगडी लावलेली आहे, तर परवा माझा बिझनेस झालेला आहे 500 रुपयाचा चांगला झालेला आहे, आणि काल माझा 450चा झालेला आहे। तर आज बघू किती होतं, कारण की लोक गरम गरम असल्यामुळे लोक चांगलं आवडीने खातात, लोकांना पौष्टिक आणि ते गरम मिळालं तर अजून सगळ्यांना बरं वाटतं। तर माझ्यासारखं तुम्ही देखील म्हणजे काहीतरी स्वतःचा बिझनेस करा, दुसऱ्यांच्या हाताखाली आपण किती राबायचं ते झालं। आणि जर तुम्ही स्वतःची स्टॉल लावत असाल, तर तिकडे जाऊन पराठे वगैरे बनवत असेल, तर पीठ हे नेहमी कडक मळायचं हे लक्षात ठेवा। आणि मी थोडं रेसिपी मी बनवत नाही, कारण की मला वेळच मिळतं, कारण की सकाळी लवकर उठून सगळं आवरून यावं लागतं, परत माझी 2 कामं ती मी करते, ते करून परत घरातलं करणं, त्यामुळे मला वेळच मिळत नाही। पण शक्यतो जेवढा वेळ मिळेल त्या मी व्हिडिओ बनवून पण टाकत राहणार आहे। तर नमस्कार, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि शेअर बटन पण करा जर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर, आणि जर माझ्या व्हिडिओमध्ये काही मिस्टेक जरी असली तरी मला नक्की कळवा। नमस्कार।